सच्चिदानंद स्वरूपा आई भगवती जगदंबेच्या कृपाशीर्वादाचा परिणाम गेली 5 दिवस तुम्ही मी आई भगवतीच्या चरणारविंदाजवळ विराजमान झालेलो आहोत। वरदायिनी असणारी मोक्षदायिनी असणारी श्रीमद देवी भागवत कथा जी 88,000 शौनक ऋषी नैमिषारण्यामध्ये सूतजी महाराजांच्या मुखामधून श्रवण करत आहेत आणि तीच कथा कालपासून जन्मेजय राजे वेदव्यासजी महाराजांच्या मुखामधून श्रवण करत आहेत। कालच्या उत्तर भागामध्ये तुम्ही मी श्रवण केलं की आई भगवतीच्या बीज मंत्रातील एका अक्षराचं गायन केल्याचा परिणाम की मतिमंद असणारा उतथ्य हा महाविद्वान झाला। नामाचं महात्म्य वर्णन करत असताना वेदव्यासजी महाराजांनी हे चरित्र जन्मेजय राजांना काल गायन करून सांगितलं। जन्मेजय राजे पुढचा प्रश्न विचारतात, गुरु महाराज, तुम्ही मला जी आज्ञा केलेली आहे की तू आता आई भगवतीचा सोहळा कर, तत्पूर्वी मला तुम्ही सांगा की आई भगवतीचा सोहळा हा का करत असतात? त्यावेळेला वेदव्यासजी महाराज सांगतात की सोहळा, सत्संग ह्या ज्या काही गोष्टी आहेत या जोपर्यंत या भूतलावरती टिकून आहेत तोपर्यंत ही पृथ्वी, हे ब्रह्मांड स्थिर आहे। या पृथ्वीवरती जोपर्यंत गाय आहे तोपर्यंत ही पृथ्वी स्थिर आहे। या पृथ्वीवरून जर का कथा निघून गेली, भगवंतांचे महापुरुषांचे चरित्र जर का निघून गेले तर ही पृथ्वी टिकू शकणार नाही, असं महात्म्य वर्णन करून सांगत आहेत। आणि म्हणूनच ही समस्त सृष्टी चलायमान राहण्यासाठी, सुस्थिर राहण्यासाठी, अखंड या ब्रह्मांडामध्ये गुंजन करायला पाहिजे देवीची कथा, भगवतीचं नाम, अनुष्ठान, जप, यज्ञ, याग याच्यासाठी आहेत। हा वारा वाहतो आहे याला कारण आई भगवतीची आज्ञा आहे। ही सृष्टी स्थिर आहे, सुस्थिर आहे याला कारण आई भगवतीची कथा अजूनही या पृथ्वीवरती टिकून आहे महाराज। आणि म्हणूनच याच्यासाठीच करायचे असतात सोहळे आणि याच्यासाठीच करायची असते कथा। कारण हे अनुष्ठान तुमच्या माझ्या कोण्या एकट्यासाठी नाही, हे जे अनुष्ठान चालतं हे समस्त जीवसृष्टीसाठी चालत असतं महाराज। सारे जीव सुखी व्हायला पाहिजे यासाठी सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखवाप्नुयात्। हे वैदिक धर्माचं सूत्र आहे जे तुम्ही मी गायन करतो। कशासाठी? कारण प्रार्थना आहे ही की या
पृथ्वीवरती असणारे संपूर्ण जी काही जीवसृष्टी आहे, ती जीवसृष्टी अखंड सुखी राहिला पाहिजे, प्रसन्न राहिला पाहिजे. आणि याच्यासाठीच असते कथा आणि याच्यासाठी असतात सोहळे. सुखमय जीवन हो सर्वांचे, 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 सुखमय जीवन हो सर्वांचे. नाम येत मुखी अंबेचे, नाम येत मुखी अंबेचे, नाम येत मुखी अंबेचे, सुखमय जीवन हो सर्वांचे, सुखमय जीवन हो सर्वांचे, सुखमय जीवन हो सर्वांचे. विसरण भावा कर्तव्याचा, विसरण भावा कर्तव्याचा, स्नेह भाव हा झडो सर्वांचा, स्नेह भाव हा जडो सर्वांचा. न हो अनादर गुरुजनांचा, न हो अनादर गुरुजनांचा. यातच हो कल्याण जीवाचे, यातच हो कल्याण जीवाचे, यातच हो कल्याण जीवाचे, सुखमय जीवन हो सर्वांचे, सुखमय जीवन हो सर्वांचे, सुखमय जीवन हो सर्वांचे. काम क्रोध हा लयास जावो, काम क्रोध हा लयास जावो, भाव अपपर निघोणी जावो, भाव अपपर निघून जावो. आहे त्यातच जन सुखी राहो, आहे त्यातच जन सुखी राहो. नको मला मी माझे माझे, नको मला मी माझे माझे, नको मला मी माझे माझे, सुखमय जीवन हो सर्वांचे, सुखमय जीवन हो सर्वांचे, सुखमय जीवन हो सर्वांचे. काही अणकुणी नये सांगाती, काही अनकुणी नये सांगाते. माया वंश
नाती गोती माया वशही नाती गोती आम्हीची तरले आणि तरती नामेची तरले आणि तरती बोल सार्थ हे संत जनाचे बोल सार्थ हे संत जनाचे बोल सार्थ हे संत जनाचे सुखमय जीवन हो सर्वांचे सुखमय जीवन हो सर्वांचे सुखमय जीवन हो सर्वांचे अनेक संत अनेक देवता अनेक संत अनेक दैवत भासो मज मम कुल दैवत भासो मज मम कुल दैवत हीच कष्टी लाभो विनया प्रत हीच दृष्टी लाभो विनया प्रत भेदनादी सो मनास कोठे भेदनादी सो मनास कोठे भेदनादी सो मनास कोठे सुखमय जीवन हो सर्वांचे सुखमय जीवन हो सर्वांचे सुखमय जीवन हो सर्वांचे सुखमय जीवन हो सर्वांचे हा एकमेव हेतू आहे कथेचा. हा एकमेव हेतू आहे सोहळा करण्याचा. हा एकमेव हेतू आहे कीर्तनाचा. आणि याच्यासाठीच असतात सोहळे, याच्यासाठीच असतात यज्ञ याग अनुष्ठान. हे काही तुमच्या माझ्या एकट्यासाठी नाही महाराज. याने फक्त एकाच मनुष्याला सुख प्राप्त होईल असं नाही. आपण कथेची प्रस्तावना ज्या वेळेला श्रवण केली त्यावेळेला आपण जरासं संक्षिप्त चिंतन या विषयासंदर्भात पाहिलेलं आहे की कथेचं आयोजन नियोजन केल्याचा परिणाम हा काय होत असतो. आणि तेच सूत्र आज वेदव्यासजी महाराज जन्मेजय राजांना सांगत आहेत की काही संकट ही समष्टीवरती येत असतात आणि काही संकट ही व्यष्टीवरती येत असतात. समष्टी अर्थात समस्त जीवांवरती आणि व्यष्टी अर्थात कोण्या एकावरती. आणि देवी भागवताचं वैशिष्ट्य असं आहे महाराज की ज्या वेळेला राष्ट्रावरती संकट येतं, ज्या वेळेला समाजावरती संकट येतं, त्यावेळेला आवर्जून समाजाने देवी भागवताचं अनुष्ठान हे केलंच पाहिजे. कारण ज्या वेळेला देवीचं नाम या ब्रह्मांडामध्ये गुंजन करायला लागतं, या वातावरणामध्ये गुंजन करायला लागतं, त्यावेळेला ज्या ज्या काही दुष्ट शक्त्या आहेत, जे जे काही रोग आहेत, त्यांचं निवारण हे होत असतं महाराज. असं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळेच सुखमय जीवन हो सर्वांचे हा एकमेव हेतू कथेचा. म्हणून कथेचं आयोजन नियोजन झालं पाहिजे, कीर्तनाचं आयोजन नियोजन झालं पाहिजे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडी
आणि हेच मागणं ज्ञानोबारायांनी सुद्धा विश्वेश्वर भगवंताकडे मागितलेलं आहे. ज्या वेळेला जन्मेजय राजांना अंबा यज्ञाचा विधी समजावून सांगत आहेत वेदव्यासजी महाराज, त्यावेळेला सांगितलं की यज्ञ हा 3 प्रकाराचा असतो. एक राजसी यज्ञ, एक तामसी यज्ञ आणि एक यज्ञ ज्याला सात्विक यज्ञ असं म्हणतात. आणि म्हणूनच कशाचा परिणाम या समष्टीवरती होत असतो, कोणतं यज्ञ केल्याचा परिणाम या समष्टीवरती होत असतो, हे सांगत असताना सांगितलं महाराज की ज्या वेळेला मनुष्याकडून सात्विक यज्ञ घडेल, ज्या वेळेला मनुष्याकडून सात्विक कथा गायन केल्या जाईल, ज्या वेळेला मनुष्याकडून सात्विक कथा श्रवण केल्या जाईल, त्यावेळेला तो परिणाम हा दिसून येत असतो. नसता समाजामध्ये कथा कीर्तनाचं आयोजन करणारे काही कमी नाहीत महाराज. मग तरी सुद्धा समाजाचं एवढं वातावरण जे बिघडलेलं आहे हे कशामुळे? याला कारण आयोजन तर होतं आहे, नियोजन तर होतं आहे, नाम तर गायल्या जात आहे, परंतु ते कोणत्या पद्धतीनं गायल्या जात आहे याचा विचार मात्र होत नाही. समाजामध्ये जे चालू आहे तो राजसी प्रकार आहे, तो तामसी प्रकार आहे आणि म्हणूनच त्याचा परिणाम हा समाजावरती काही वेळेला इष्ट होताना दिसत नाही. ज्याला असं वाटत असेल की मी केलेल्या अनुष्ठानाचा परिणाम, मी केलेल्या यज्ञाचा परिणाम माझ्यावरती व्हावा, इष्ट व्हावा, याच्यासाठी आपण तो सात्विक पद्धतीने करायला पाहिजे. हे सूत्र आहे. आणि जन्मेजय राजे प्रश्न विचारतात की हा सोहळा कधी करत असतात गुरु महाराज? त्यावेळेला नवरात्राचा काळ हा वर्णन केला गेला. ज्याला आई भगवतीची उपासना करायची आहे, आई भगवतीचं अनुष्ठान ज्याला करायचं आहे, त्याने नवरात्राच्या कालावधीमध्ये अनुष्ठान करावं. म्हणून मुख्य 2 नवरात्र वर्णन केलेली आहेत. एक अश्विन नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र. मग या नवरात्रामध्ये आपल्याकडून अधिकाधिक जेवढी शक्य होईल तेवढी आई भगवतीची आराधना करावी, तिचा नामाचं चिंतन करावं महाराज. काय नियम आहेत या नवरात्र कालावधीचे? या नवरात्र कालावधीमध्ये आपण कोणते नियम पाळायला पाहिजे, काय व्रत केलं पाहिजे, कोणतं अनुष्ठान केलं पाहिजे महाराज? त्यावेळेला देवी भागवतामध्ये काही नियम सांगितलेले आहेत. पैकी उद्यापासून जर का नवरात्राला आरंभ होणार आहे तर आदल्या दिवशी आपल्या अनुष्ठानासाठी लागणारे सर्व साहित्य सामुग्री ही स्वच्छ करून पवित्र करून ठेवायला पाहिजे. आपल्याला जर का यज्ञाला आरंभ करायचा आहे तर यज्ञासाठी लागणारं हविषान्य, हविर्द्रव्य जे काही आहे ते सारं एकत्रित करायचं. ज्या ठिकाणावरती आपण आई भगवतीला विराजमान करणार आहोत तो परिसर, ती जागा पवित्र करायचं आहे महाराज, स्वच्छ करायची आहे. फक्त स्वच्छच करायची नाही, पवित्रच करायची नाही, तर ती जागा सुशोभित सुद्धा करायला सांगितले. आणि सुंदर सात्विक पद्धतीने तिची आरास तयार करायची. अशी आरास तयार करायची महाराज की ज्या ठिकाणावरती देवीला बसावं वाटलं पाहिजे. आपल्याला जर का बसायचं असेल तर आपण आधी जागा पाहतो, स्वच्छ आहे की नाही. तसं ज्या वेळेला आपण आई भगवतीला आपल्या घरामध्ये विराजमान करणार असतो त्यावेळेला ती जागा सुद्धा स्वच्छ, पवित्र, सुशोभित असली पाहिजे.
आई भगवतीची स्थापना करावी आणि आपल्याला जे अनुष्ठान आरंभ करायचं आहे त्याच्यासाठी सज्ज व्हावं. अत्यंत शांत चित्ताने अनुष्ठानाला आरंभ करावा. आणि या अनुष्ठानाच्या कालावधीमध्ये आपल्याला जेवढं व्रतस्थ राहता येईल तेवढं व्रतस्थ राहण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये गादीवरती झोपू नये हा एक नियम आहे. जमिनीवरती झोपावं. नाही जमिनीवरती शक्य झालं तर दर्भाच्या आसनावरती झोपावं. नाही शक्य झालं घोंगडीवरती झोपायला सांगितलं महाराज. मग घोंगडी ही 2 प्रकारची असते, एक काळी घोंगडी आणि एक पांढरी घोंगडी. त्यापैकी पांढरी घोंगडी ही उत्तम वर्णन केलेली आहे. म्हणून एक नियम सांगितला की गादीवरती झोपू नये. पहिल्या दिवशी आई भगवतीची विधिवत स्थापना करावी. आणि लक्षात घ्या की अनुष्ठान व्रत करत असताना आपल्या कुलपरंपरेने जी प्रथा चालत आलेली आहे, जी पद्धत चालू असते, ज्याला कुलाचार असं म्हणतात, तो करायला पाहिजे. आता पहा, इथं प्रत्येकाच्या घरचा कुलाचार हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. मग आपल्या कुलाचाराप्रमाणे आई भगवतीची विधिवतरित्या प्रतिष्ठापना करावी, मूर्ती बसवावी किंवा घट बसवला जातो. ज्याच्या घरी जी पद्धत असेल तसं करावं महाराज. मग आई भगवतीचं आवाहन करून साऱ्या परिवाराने आई भगवतीची पूजा करावी आणि अनुष्ठानाला आरंभ करावा. आणि या 9 रात्रीच्या कालावधीमध्ये, या 9 दिवसामध्ये आई भगवतीच्या रूपाचं अखंड ध्यान करावं, तिच्या स्वरूपाचं ध्यान करावं. जे स्वरूप, जे रूप आपल्या घरामध्ये विराजमान झालेलं आहे तिचं अखंड चिंतन करावं. माझी आई कशी आहे, तिचे नेत्र कसे आहेत, तिचे ओठ कसे आहेत, तिच्या हातांमध्ये आयुध किती दिव्य आहेत, माझी आई कशी करुणेची मूर्ती आहे, ममतेची मूर्ती आहे, याचं स्मरण हे करायला सांगितलं. आणि जास्तीत जास्त आई भगवतीच्या नाममंत्राचा जप हा अखंड करायचा आहे. परंतु अशौच स्थिती जर का असली तर आई भगवतीच्या बीज मंत्राचं गायन मात्र कुणीही करू नये. मग सुंदर अशा पद्धतीनं शक्य झाल्यास कथेचं आयोजन करावं, कीर्तनाचं आयोजन करावं, भजनाचं आयोजन करावं. व्रतस्थ राहून कथा श्रवण करावी, कीर्तन श्रवण करावं, भजनाचं गायन करावं महाराज. मग सुंदर अशा पद्धतीनं आई भगवतीला नैवेद्य अर्पण करावा, धूप अर्पण करावं, दीप अर्पण करावं. आता नैवेद्याचा जर का विचार आला तर आई भगवतीला काय आवडतं? आई भगवतीला पुरण आवडतं महाराज. आणि त्याचा नैवेद्य हा आपण नवरात्रामध्ये तिला दान करत असतो. पण बऱ्याच जणांच्या घरी 9 दिवसाचा उपवास केला जातो आणि उपवास करायला पाहिजे. कुलाचाराप्रमाणे हा विधी आहे किंवा हा नियम आहे. मग ज्याला 9 दिवस शक्य असेल त्याने 9 दिवस उपवास करावा. नाही 9 दिवस शक्य झालं तर एक भुक्त करावं, अर्थात दिवसातून 1 वेळेला भोजन करावं. नाही ते शक्य झालं तर अष्टमी, नवमी आणि दशमी या 3 दिवशी उपवास करायला सांगितला. तरी सुद्धा ज्याच्या घरी जसा कुलाचार असेल त्याने त्याचप्रमाणे नियमांचं पालन करावं हे सांगितलेलं आहे. मग याच्यानंतर रोज एका कन्येला आपल्या घरी बोलवून तिचं पूजन करायचं आहे. आपल्या सामर्थ्याप्रमाणे
जसं आपल्याला त्या कुमारिकेचं पूजन करता येईल तसं पूजन करावं. आणि मुख्य सांगितलं ज्याला दान असं म्हणतात. आपण जर का सारं अनुष्ठान केलं महाराज, परंतु संपूर्ण अनुष्ठान हे सफल कधी होतं? ज्या वेळेला आपल्याकडून दान घडतं त्यावेळेला केलेल्या अनुष्ठानाचं पुण्य हे आपल्या पदरात पडत असतं. असं दानाचं महत्त्व आहे आणि म्हणूनच दानाला एवढं महत्त्व दिलेलं आहे. म्हणून दान करावं. आता विचार आला कुमारिका पूजनाचा. तर आधी आपल्याला हे पाहावं लागेल की कुमारिका म्हणतात कुणाला. साऱ्याच कन्यांना काही कुमारिका म्हटलं जात नाही. देवी भागवतामध्ये जर का आपण पाहिलं तर 2 वर्षापर्यंत जी कन्या असते तिला कुमारिका असं म्हणतात. 3 वर्षाची जी कन्या असते तिला कालिका असं म्हणतात. 7 वर्षाची जी असते तिला चंडिका असं म्हणतात. 8 वर्षाची जी असते तिला शांभवी असं म्हणतात. 9 वर्षाची जी असते तिला दुर्गा असं म्हणतात. आणि 10 वर्षाची जी कन्या असते तिला सुभद्रा असं म्हटलं जातं. आता 10 वर्षाच्या पुढे ज्या कन्या आहेत त्या पूजनासाठी योग्य नाहीत, पूजनासाठी उपयुक्त त्या मानल्या जात नाहीत. असा कुमारिका पूजनाचा विचार आहे. आणि यामध्ये सुद्धा एक विचार येतो महाराज, जो अति अवघड आहे. शास्त्र असं सांगतं की ज्या कन्येच्या केसाला जन्मापासून कात्री लागलेली नाही अशी कन्या शोधावी आणि तिचं पूजन करावं. तर इच्छित मनोकामना ह्या आपल्या पूर्ण होत असतात. याप्रमाणे नवरात्र विधीचा कालावधी संपन्न करावा आणि आई भगवतीला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न साऱ्यांनी करायचा आहे. आली दारुण पौर्णिमा घरी बोलवा जगदंबा. उत्सव तुझा करू अंबा येई माते जगदंबे. 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 आली दारुण पौर्णिमा घरी बोलवा जगदंबा. आली दारुण पौर्णिमा घरी बोलवा जगदंबा. तुझा करू अंबा येई माते जगदंबे. उत्सव तुझा करू अंबा येई माते जगदंबे. उत्सव तुझा करू अंबा येई माते जगदंबे. काली रूप घेवोनी हाती मदिरा घेवोनी. काली रूप घेवोनी हाती मदिरा घेवोनी. दैत्यांचा तो वध करूनी येई माते जगदंबे. उत्सव तुझा करू अंबा येई माते जगदंबे. उत्सव तुझा करू अंबा येई माते जगदंबे. विष्णू रूप होवोनी मधु कैटबा मारोनी. विष्णू रूप होनी मधु कैटभा मारोनी. नाम तुझे ग नारायणी येई माते जगदंबे. नाम तुझे ग नारायणी येई माते जगदंबे. उत्सव तुझा करू अंबा येई माते जगदंबे. लक्ष्मी रूप होवोनी शुंभ निशुंभा मारोनी. लक्ष्मी रूप होनी शुंभ निशुंभ मारोनी. नाम तुझे नारायणी येई माते जगदंबे. उत्सव तुझा करू अंबा येई माते जगदंबे. उत्सव तुझा करू अंबा येई माते जगदंबे. दशमुख होवोनी
रक्तबीजावधोनी दशमुख होनी रक्तबीजावधोनी गिळले तू दैत्या लागुनी येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे आद्य रूप माहोरी लक्ष्मी ते कोल्हापुरी आद्य रूप माहोरी लक्ष्मी ते कोल्हापुरी तुळजापूरची तुळजा भवानी येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे रेणुका माता मोहिनी परशुरामाची जननी रेणुका माता मोहिनी परशुरामाची जननी सत्ता तुझी गती भुवनी येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे शूर थाला राज्य देवनी वैश्यनेला उद्धरुनी सुरथाला राज्य देवनी वैष्णेला उद्धरुनी मार्कंडेयावर देवनी येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे आली दारुण पौर्णिमा घरी बोलवा जगदंबा आली दारुण पौर्णिमा घरी बोलवा जगदंबा उत्सव तुझा करू अंबा येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे उत्सव तुझा करू अंबा येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे उत्सव तुझा करो अंबा येई माते जगदंबे. अशा पद्धतीने अतिशय आनंदामध्ये नवरात्राचा उत्सव हा संपन्न करावा. नवरात्रक विधी वेदव्यासजी महाराजांनी सारा जन्मेजय राजांना समजावून सांगितलं. जन्मेजय राजे प्रश्न विचारतात, गुरु महाराज, ही आई भगवती आपल्या भक्तांचं रक्षण कशी करते मला सांगा. ती आपल्या भक्तांचा सांभाळ कशी करते मला सांगा. त्यावेळेला वेदव्यासजी महाराजांना एका चरित्राचं स्मरण झालं आणि त्याचं वर्णन करत असताना वेदव्यासजी महाराज म्हणतात, पूर्वकालामध्ये एक ध्रुवसंध्री नावाचे राजे होते. या ध्रुवसंध्री नावाच्या राजाला दोन धर्मपत्न्या होत्या. एकीचं नाव होतं मनोरमा आणि एकीचं नाव होतं लीलावती. मनोरमेपासून जो पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव सुदर्शन असं होतं आणि लीलावतीपासून जो पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव शत्रुजित असं होतं. मनोरमा आणि लीलावती दोघीही सख्या बहिणीसारख्या राहायच्या महाराज. एवढं सख्यत्व त्यांच्यामध्ये होतं. परंतु अचानक नियतीने आपलं चक्र फिरवलं आणि ध्रुवसंध्री राजांचा अकाली मृत्यू झाला. राजाचा मृत्यू झालेला आहे. आता राजगादीवरती बसवावं कुणाला हा प्रश्न उपस्थित झाला. मनोरमेच्या माहेरचे जे होते ते म्हणायला लागले की मनोरमेचा पुत्र सुदर्शन हा राजगादीवरती बसेल. लीलावतीच्या माहेरकडचे म्हणायला लागले की लीलावतीचा पुत्र शत्रुजित हा राजगादीवरती बसेल. आणि आता मात्र दोनही परिवारांमध्ये वितुष्ट उत्पन्न झालं. लीलावतीचे जे वडील होते ज्यांचं नाव युधाजित राजे असं होतं, यांच्याकडे अपार सामर्थ्य होतं आणि या युधाजिताने निश्चय केला की आता राजगादीवरती लीलावतीचा पुत्र याला मी बसवणार आहे.
आणि त्यासाठी राज्यावरती आक्रमण करण्याची तयारी युधाजितानं आरंभ करून दिली. युधाजितानं आपलं सैन्य पाठवलं आणि आता मात्र राज्यावरती आक्रमण आरंभ झालेलं आहे. ही गोष्ट ज्या वेळेला लक्षात आली मनोरमेच्या, सुदर्शनाच्या, आता काय करावं प्रश्न उपस्थित झाला महाराज. त्यावेळेला एक मंत्री होते ज्यांचं नाव विद्युल्ल असं होतं. हे अतिशय निष्ठावान मंत्री होते. विद्युल्ल मंत्री म्हणायला लागले की आई साहेब, तुम्हाला आता राजमहाल सोडून कुठेतरी दूर निघून जावं लागणार आहे. म्हटले पण आम्ही जाऊ कुठं? आई साहेब, याचा विचार आपण नंतर करू, पण आत्ता आपल्याला या क्षणाला राजमहालाचा त्याग करणं हे गरजेचं आहे. आणि आता मात्र मनोरमा, सुदर्शन आणि विद्युल्ल हे तिघही गुप्त मार्गाने राजमहालाच्या बाहेर पडले आणि घनदाट अरण्यामध्ये धावायला लागले. पाठीमागून सैन्य येत आहेत, सैन्य पाठलाग करत आहेत आणि धावता 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 अचानक विद्युल्ल महामंत्रीला एक आश्रम दिसला, जो आश्रम होता भारद्वाज ऋषींचा. मंत्री म्हणायला लागले, आई साहेब, आपण सध्या आश्रमामध्ये थांबू, भारद्वाज ऋषींचा आपण आश्रय घेऊ. आणि तिघही जण येऊन पोहोचले भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये. ऋषींना नमस्कार केला. महाराज, माझं नाव मनोरमा असं आहे. हा माझा पुत्र ज्याचं नाव सुदर्शन असं आहे. सैनिक आमचा पाठलाग करत आहेत, त्यासाठी आम्हाला तुम्ही तुमच्या आश्रमामध्ये आश्रय देताल का? भारद्वाज ऋषी म्हणतात, मनोरमा, चिंता करू नकोस. हा माझा आश्रम आहे, हा भारद्वाजाचा आश्रम आहे, हा तपस्व्याचा आश्रम आहे. या ठिकाणावरती तुझ्यावरती कोणतंही संकट येणार नाही. तू निश्चिंत राहा, मी तुमचं रक्षण करेल. आणि मनोरमा आणि सुदर्शन भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये राहायला लागले. हे लक्षात आलं युधाजित राजाच्या, आणि युधाजित राजाने सारं सैन्य गोळा केलं. त्या आश्रमाला चारही बाजूने वेढा घातला आणि आश्रमावरती चालून जाणार एवढ्या वेळामध्ये युधाजिताजवळ एक मंत्री येऊन पोहोचला. आणि मंत्री म्हणायला लागला, हो राजे, असे मदामध्ये तुम्ही उन्मत्त होऊ नका. तुमच्या लक्षामध्ये येत आहे का की हा आश्रम कुणाचा आहे? युधाजित म्हणायला लागला, तुला काय वाटतं? तुला माझं सामर्थ्य ज्ञात नाही का? तुला माझ्या सामर्थ्यावरती शंका आहे का? म्हटले, महाराज, मला तसं म्हणायचं नाही, परंतु जेवढा तुमच्या सामर्थ्यावरती विश्वास आहे ना, त्यापेक्षा अधिक माझा संतांवरती विश्वास आहे. संतांच्या सामर्थ्यावरती विश्वास आहे माझा. तुम्हाला काय वाटलं? ते झोपडीमध्ये राहतात, सर्वसंग परित्याग करून अरण्यामध्ये राहतात, त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचा शस्त्रसाठा नाही, याचा अर्थ ते निर्बल आहेत का? तुम्ही त्यांच्यावरती आक्रमण करू शकता का असं तुम्हाला वाटतं का? परंतु हे एवढं सोपं नाही महाराज. आणि आता मात्र तो सैनिक युधाजिताला एक प्रसंग वर्णन करून सांगायला लागला. म्हटले, महाराज, पूर्वकालामध्ये विश्वामित्रांचा आश्रम होता. आणि या विश्वामित्रांचा सुद्धा असाच भ्रम झाला होता. कारण ज्या वेळेला ते वसिष्ठांच्या आश्रमामध्ये गेलेले होते, वसिष्ठजी महाराज
जे ब्रह्मर्षी आहेत आणि विश्वामित्रजी महाराज हे राजर्षी आहेत. वसिष्ठजी महाराज रोज म्हणायचे विश्वामित्रांना, महाराज अहो कधीतरी आमच्या आश्रमामध्ये सुद्धा या, तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या. परंतु विश्वामित्रजी महाराज दुर्लक्ष करायचे. विनाकारण वसिष्ठांबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष होता. वसिष्ठजी महाराजांबद्दल मनामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं होतं. कारण विशेष असं काहीच घडलं नाही महाराज, पण तरी सुद्धा. आणि एक दिवस विश्वामित्रांनी विचार केला की एवढे दिवस झाले वसिष्ठ मला आश्रमामध्ये बोलावतो आहे, एकदा जाऊन तरी बघू की काय आहे त्याच्या आश्रमामध्ये. आणि त्याची जराशी परीक्षा घेण्याचा प्रयत्न विश्वामित्रजी महाराजांनी केला. लक्षात घ्या, आपल्याला जर का साधूचं सामर्थ्य माहीत नसेल, संतांचं सामर्थ्य माहीत नसेल, तर उगीच त्यांची परीक्षा घेण्याचं धाडस करू नये. कारण जो परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतो फजिती ही त्याची होत असते. आणि आज मात्र विश्वामित्रांची इच्छा झाली की वसिष्ठाची परीक्षा घ्यावी. आणि आपल्या हजारो शिष्यांसमवेत, सैनिकांसमवेत वसिष्ठजी महाराज विश्वामित्रजी महाराज अचानक वसिष्ठांच्या आश्रमासमोर येऊन पोहोचले. वसिष्ठांनी स्वागत केलं, पाहुणचार केला, आदरातिथ्य केलं. विश्वामित्र म्हणतात, वसिष्ठा तुझी इच्छा होती ना मी तुझ्या आश्रमामध्ये यावं, मी आज आलेलो आहे. अरे आमच्यासाठी काही प्रसादाची व्यवस्था करशील की नाही? वसिष्ठजी महाराज म्हणतात, विश्वामित्रजी महाराज अहो आपण आसनस्थ व्हा, मी काही क्षणातच तुमच्या साऱ्यांच्या प्रसादाची व्यवस्था करतो. आणि असं म्हणून वसिष्ठ आपल्या कुटियेच्या मागे असणाऱ्या गोशालेमध्ये जाऊन पोहोचले. त्या गोशालेमध्ये एक गाय उभी होती जिचं नाव नंदिनी असं होतं. त्या नंदिनी जवळ येऊन पोहोचले आणि हात जोडून प्रार्थना करतात, हे आई, अगं आज आपल्या आश्रमामध्ये विश्वामित्रजी महाराजांसारख्या महामुनींचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या प्रसादाची व्यवस्था ही तुला करायची आहे. आणि काही क्षणातच महाराज नंदिनीने 56 भोगांची थाली, पंचपक्वान्नाची थाली ही समोर प्रकट व्हायला लागली. विश्वामित्रजी महाराज विराजमान झालेले आहेत, सारा शिष्य परिवार, सैनिक विराजमान झालेले आहेत आणि वसिष्ठ एका मागून एक पंचपक्वान्नाची थाल साऱ्यांसमोर मांडत आहेत. महाराज प्रश्न पडला विश्वामित्रांना की याच्या कुटियेमध्ये पाहावं तर धन नाही, धान्य नाही, काहीच नाही, आणि एवढे पंचपक्वान्न यानं तयार केले कसे? आनंदाने साऱ्यांनी प्रसाद सेवन केला आणि विश्वामित्रजी महाराज येऊन पोहोचले वसिष्ठांजवळ. वसिष्ठजी महाराज अहो आज तृप्त झालो मी तुमच्या घरचा प्रसाद सेवन करून. म्हटले, महाराज तुम्ही हे पंचपक्वान्न कसे तयार केले? अर्थात तुमच्याकडे पाहिलं, कुटियेमध्ये पाहिलं तर धान्य नाही, धन नाही, मग तुम्ही एवढ्या कमी कालावधीमध्ये हे पंचपक्वान्न कसे तयार केले? जिज्ञासा आहे माझ्या मनामध्ये. साधू स्वभावाचे होते महाराज वसिष्ठजी. विश्वामित्रांचं कपट लक्षात आलं नाही आणि सहज बोलून गेले की विश्वामित्रजी महाराज अहो आई भगवतीने मला एक गाय दान केलेली आहे जिचं नाव नंदिनी असं आहे.
चला म्हटले, मी तुम्हाला नंदिनीचं दर्शन करवून देतो. आणि विश्वामित्रजी महाराज येऊन पोहोचले गोशालेमध्ये. पहा, ही आहे नंदिनी. मला जे काही हवं असेल ते सारं ही नंदिनी, हा आई भगवतीचा प्रसाद मला दान करत असते. हे ऐकलं विश्वामित्रजी महाराजांनी आणि लोभ मनामध्ये उत्पन्न झाला. माझ्याकडे सुद्धा अशी गाय असायला पाहिजे, ही नंदिनी माझ्याकडे असायला पाहिजे, अशी इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली. आणि विश्वामित्रजी महाराजांनी गायीला धरलं. म्हटले, वसिष्ठा, तू मला या नंदिनीचं दान कर. म्हटले, महाराज, अहो, हा आई भगवतीचा प्रसाद आहे, मी तुम्हाला तो दान करू शकत नाही. परंतु कुणाचंही न ऐकणाऱ्या वसिष्ठजी महाराजांनी गायीला धरलं महाराज. आणि गायीची इच्छा नसताना सुद्धा गायीला ओढत ओढत न्यायला लागले. नंदिनी वसिष्ठांकडे पाहायला लागली. डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत आहेत आणि प्रार्थना करते आहे की वसिष्ठजी महाराज, अहो, मला यांच्यासोबत जायचं नाही, तुम्ही माझं रक्षण करा. वसिष्ठांनी हात जोडले नंदिनी समोर आणि म्हणतात, आई, अगं, मी साधू आहे, माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही, पण तू तर भगवती आहेस ना, तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तू जर का ते सामर्थ्य प्रगट केलं तर तूच तुझं रक्षण करू शकतीस. आणि हे ऐकल्याबरोबर नंदिनीनं एक हंबरडा फोडला. जसाच हंबरडा फोडला महाराज, नंदिनीच्या शरीरामधून बाणांचा वर्षाव व्हायला लागला. त्या वर्षावामध्ये विश्वामित्रजी महाराजांचे सारे सैनिक शिष्य हे मरून पडायला लागले. हे लक्षात आलं विश्वामित्रजी महाराजांच्या. आणि नंदिनी समोर विश्वामित्रांनी शरणागती स्वीकारली. हे आई, माझ्या लक्षात आलं नाही तुझं सामर्थ्य, तू मला क्षमा कर. त्यावेळेला वसिष्ठ म्हणतात की विश्वामित्रजी महाराज, अहो, यासाठी तुम्हाला आई भगवतीचा धावा करावा लागेल, आई भगवतीची शरणागती स्वीकारावी लागेल, आणि त्याच वेळेला तुमच्यावरती आलेलं संकट हे दूर होईल. विश्वामित्रजी महाराजांनी आई भगवतीची शरणागती स्वीकारली, क्षमा मागितली, आणि जो वर्षाव बाणांचा होत होता तो एका क्षणामध्ये बंद होऊन गेला. सारे सैनिक पुन्हा जिवंत झाले, सारे शिष्य पुन्हा जिवंत झाले. परीक्षा पाहण्यासाठी आलेले होते वसिष्ठजी महाराज साधूची. परिणाम काय झाला? विश्वामित्रांचीच फजिती होऊन गेली ना. आणि हाच प्रसंग वर्णन करून सांगितला युधाजिताला, आणि युधाजिताच्या ही गोष्ट लक्षात आली. युधाजित म्हणायला लागला की जोपर्यंत मनोरमा आणि सुदर्शन हे भारद्वाजांच्या आश्रयाने राहत आहे तोपर्यंत मी यांच्यावरती आक्रमण करणार नाही. आणि युधाजित निघून गेला. इकडं आश्रमामध्ये राहायला लागले मनोरमा, सुदर्शन आणि विद्युल्ल महामंत्री. अखंड मनोरमेकडून आणि सुदर्शनाकडून सत्संग घडतो आहे. भारद्वाजांच्या आश्रमामध्ये अखंड कथा चालायची, कीर्तन चालायचं, भगवतीच्या नामाचं संकीर्तन हे अखंड चालत होतं. आणि तीच कथा, तेच नाम मनोरमेच्या आणि सुदर्शनाच्या कानावरती पडायला लागलं. आणि अनायासे दोघांकडूनही आई भगवतीची आराधना, उपासना, सेवा ही घडायला लागली. आणि एक दिवस सुदर्शन खेळत होता. खेळता खेळता अचानक सुदर्शनाच्या कानावरती एक शब्द येऊन पडला, एक अक्षर येऊन पडलं.
हे अक्षर काय आहे, हे अक्षर कुणाचं आहे याचं ज्ञान सुदर्शनाला नाही. ते अक्षर होतं क्लीम. बालवय आहे सुदर्शनाचं, उच्चार करता येत नव्हता, म्हणून जे क्लीमवर जो अनुस्वार होता तो अनुस्वार रहित नाव अर्थात क्लीम असं गायन सुदर्शन करायला लागलं. नवीन काहीतरी आहे हे कानावरती पडलं आणि अखंड मुखाने त्याचं गायन व्हायला लागलं. अखंड या मंत्राचं गायन सुदर्शनाकडून होतं आहे. दिवसापाठीमागून दिवस निघून गेले महाराज, आणि एक दिवस काशी नगरीमध्ये जो काशी नरेश होता त्याने आपल्या कन्येच्या स्वयंवराचं आयोजन केलं. वार्ता येऊन पोहोचली भारद्वाज ऋषींपर्यंत, आणि भारद्वाज ऋषी विचार करतात की माझ्या आश्रयाने सुदर्शन राहतो आहे, सुदर्शन आता विवाह योग्य झालेला आहे. आणि हा विचार करून एक दिवस भारद्वाज ऋषी सुदर्शन आणि मनोरमा काशीच्या दिशेने वाटचाल करायला लागले. आणि इकडं काशीमध्ये असणारी जी कन्या, जिचं नाव शशिकला असं होतं, जिच्या स्वयंवराचं आयोजन नियोजन हे चालू होतं. स्वयंवराच्या आदल्या दिवशी या शशिकलेला स्वप्न दृष्टांत झाला आणि आई भगवती शशिकलेच्या स्वप्नामध्ये येऊन पोहोचले. आई भगवतीनं सुदर्शनाचं वर्णन शशिकलेला करून सांगितलं आणि आज्ञा केली की उद्या भारद्वाज ऋषींसोबत सुदर्शन येणार आहे आणि तुला त्याचंच वरण करायचं आहे, अर्थात तोच तुझा पती आहे. असा स्वप्न दृष्टांत दान करून आई भगवती अंतर्धान झाली आणि स्वयंवराचा दिवस उजाडला. घडलेली सारी घटना शशिकलेने आपल्या पित्याला वर्णन करून सांगितली महाराज. परंतु राजा विचार करायला लागला की आता मी साऱ्या राजांना आमंत्रण दिलेलं आहे, आता काही क्षणातच सारे स्वयंवरासाठी उपस्थित होतील, आता मी या स्वयंवराला नकार कसा देऊ. पण ज्या वेळेला शशिकलेने आई भगवतीचा दृष्टांत वर्णन करून सांगितला त्यावेळेला मात्र राजांना सुद्धा नकार देता आला नाही. स्वयंवरासाठी उपस्थित झालेल्या साऱ्या राजांपर्यंत ही वार्ता जाऊन पोहोचली, हा स्वप्न दृष्टांत जाऊन पोहोचला आणि सारे राजे हे निघून गेले. परंतु या गोष्टीपासून सुदर्शन, मनोरमा आणि भारद्वाज ऋषी हे अपरिचित आहेत. काशीमध्ये आगमन झालं भारद्वाजांचं, मनोरमेचं आणि सुदर्शनाचं. सुदर्शनाला सारा स्वप्न दृष्टांत वर्णन करून सांगितला आणि भारद्वाज ऋषींनी आज्ञा दिली की सुदर्शना, तुला शशिकलेसोबत विवाह करायचा आहे. सुंदर अशा पद्धतीनं सुदर्शनाचा आणि शशिकलेचा विवाह संपन्न झाला. भरपूर साधन सामुग्री शशिकलेसोबत राजानं दान केली आणि रथामध्ये विराजमान होऊन सुदर्शन आणि शशिकला हे आता भारद्वाज ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने निघालेले आहेत. घनदाट अरण्यामध्ये येऊन पोहोचला दोघांचाही रथ आणि शत्रूंचं अजूनही लक्ष हे सुदर्शनावरती आहे महाराज. जसं शत्रूंच्या लक्षामध्ये आलं की सुदर्शन एकटा हा अरण्यामध्ये आलेला आहे, सोबत सैन्य नाही, हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला युधाजिताने आणि साऱ्या सैनिकांनी सुदर्शनाच्या रथाला घेरा घातला. आणि आता मात्र सुदर्शनाच्या ही गोष्ट लक्षात आली
की आता मी आणि माझा परिवार हा सैन्यांच्या शत्रूंच्या तावडीमध्ये सापडलेलो आहे. जवळ कोणतंही शस्त्र नाही, अस्त्र नाही. काय करावं? अशा वेळेला सुदर्शनाला स्मरण झालं आई भगवतीचं आणि सुदर्शन म्हणायला लागला, कुणीही घाबरू नका. मी जे सांगतो तसं साऱ्यांनी करायचं आहे. आणि साऱ्यांनी एकमुखाने आई भगवतीच्या क्लीम या नावाचा अखंड उच्चार करण्यासाठी आरंभ केला. आणि इकडे सुदर्शन आई भगवतीचा धावा करतो आहे. आई धाव त्वरे पाव, आई धाव त्वरे पाव, तुझे रूप दावी मज डोळा शरण मी तुझला. आलो ग शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला. आई धाव त्वरे पाव, आई धाव त्वरे पाव, तुझे रूप दावी मज डोळा शरण मी तुझला. आलो ग शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला. मी अज्ञानी कळते मजला, मी अज्ञानी कळते मजला. तव स्मरणाविन काळ गमविला. तव स्मरणाविन काळ गमविला. येऊ दे करुणा काही, येऊ दे करुणा काही, तुझ विन तारी कोण ग मजला. शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला. आई धाव त्वरे पाव, आई धाव त्वरे पाव, तुझे रूप दावी मज डोळा शरण मी तुझला. आलो ग शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला. तव स्मरणाते आम्हा निर्मिसी, तव स्मरणाते आम्हा निर्मिसी. माया मोही तूच टाकीसी, माया मोही तूच टाकीसी. गुंतलो संसारी, गुंतलो संसारी, यातून मार्ग दावी निघण्याला. शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला. आई धाव त्वरे पाव, आई धाव त्वरे पाव, तुझे रूप दावी मज डोळा शरण मी तुझला. आलो ग शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला. तूच जगाची पालन करती, तूच जगाची पालन करती. कर्मा कर्माची फलदात्री, कर्मा कर्माची फलदात्री. लावी गे मूळ माये, लावी गे मूळ माये, तुझ्या भजनाचे वेड मजला. शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला,
आलो ग शरण मी तुझला आई धाव त्वरे पाव, आई धाव त्वरे पाव, तुझे रूप दावी मज डोळा शरण मी तुझला आलो ग शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला. पूर्वी जे होणार ते घडले पूर्वी जे होणार ते घडले, काय पुढे होणार न कळे काय पुढे होणार न कळे. हरिया विनया हरिया विनया जाते घडी पळाने वाया शरण मी तुझला आलो ग शरण आलो ग शरण मी तुझला आई धाव त्वरे पाव, आई धाव त्वरे पाव, तुझे रूप दावी मज डोळा शरण मी तुझला. आलो ग शरण मी तुझला, आलो ग शरण मी तुझला. शरण मी तुझला शरण मी तुझला. अखंड आई भगवतीच्या नामामध्ये तल्लीन झालेला आहे सुदर्शन. हा आवाज जाऊन पोहोचला आई भगवतीच्या कानावरती आणि अचानक आकाश मार्गामधून बाणांचा वर्षाव हा साऱ्या सैनिकांवरती व्हायला लागला. कुणाच्याही लक्षात येत नव्हतं वर्षाव कुठून होत आहे आणि लख प्रकाश पडला. चतुर्भुज रूप धारण करून आई भगवती प्रगट झाली आणि साऱ्यांनी एक वेळेला आई भगवतीच्या नामाचा अखंड जय जयकार करायला आरंभ केला. रेणुका माता की जय. सारेजण पाहायला लागले आई भगवतीच्या रूपाकडे. युधाजित राजा पाहायला लागला आणि लक्षात आलं की ही मनोरमा आणि हा सुदर्शन हा आई भगवतीचा भक्त आहे. क्षमा मागितली आणि सारे सैन्य युधाजित राजा समवेत पळून गेले. इकडे प्रगट झालेली आहे चतुर्भुज रूप धारण करून आई भगवती आणि आपल्या करुणापूर्ण नेत्राने आपल्या प्राणप्रिय भक्त सुदर्शनाकडे पाहते आहे. सुदर्शनांच्या नेत्रांमधून अष्टसात्विक भाव जागृत झाले सुदर्शनाचे आणि नेत्रांमधून अश्रुधारा वाहायला लागल्या. भारद्वाज ऋषी पाहत आहेत आपल्या सतशिष्याकडे, त्याच्या भावाकडे, की कसं या सुदर्शनाने आई भगवतीला आज प्रगट केलेलं आहे. आणि आई भगवती म्हणायला लागली, सुदर्शना, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे बाळा. तू माझं एक अक्षर गायन केल्याचा परिणाम, असं अक्षर जे शुद्ध सुद्धा नव्हतं, अनुस्वार रहित असलेलं नाम तू माझं गायन केल्याचा परिणाम, भक्ती भावनेने गायन केल्याचा परिणाम, की आज मला तुझ्यासाठी या ठिकाणावरती प्रगट व्हावं लागलं. तुझी काय इच्छा आहे? मला आज तुला वरदान करायची इच्छा आहे सुदर्शना. माझ्याकडे काहीतरी वर माग. परंतु विवेकी होते सुदर्शन. म्हटले, आई, मला काहीच नको. तुझं दर्शन झालं ही गोष्ट माझ्यासाठी फार आहे. मला काहीच नको. परंतु आई भगवती म्हणती की सुदर्शना, अरे माझी इच्छा आहे, मला तुला काहीतरी दान करायचं आहे, तू काहीतरी वर माझ्याकडे माग.
पण आता मात्र सुदर्शन म्हणायला लागला, हे आई, तुला जर का मला दान करायचंच असेल तर मला तुझं नाम दान कर, तुझी भक्ती दान कर आणि तुझ्या प्रेमळ भक्तांचा सहवास तू मला दान कर आणि तुझं जे मंगल रूप आहे त्या रूपामध्ये अखंड तू मला रमवून टाक. दिसी तरी तू के दे आई, दिसी तरी तू के दे आई, दिसी तरी तू के दे आई, दिसी तरी तू के दे दिसी तरी तू के दे आई, दिसी तरी तू के दे आई, दिसी तरी तू के दे आई, दिसी तरी तू के दे. तुझ्या कृपेने जगतो जीव, तुझ्या कृपेने जगतो जीव, काय मागू तुझ आई, आई, दिसी तरी तू के दे आई, दिसी तरी तू के दे आई, दिसी तरी तू के दे. लोभ जडू दे स्वरूपाचा, लोभ जडू दे तव स्वरूपाचा आई, लोभ जडू दे तव स्वरूपाचा, मोह होऊ दे स्मरणाचा, मोह होऊ दे स्मरणाचा, गर्व चढू दे तव भक्तीचा आई, गर्व चढू दे तव भक्तीचा, मत्सर घडू दे तव मजला, मत्सर घडू दे मजला त्याचा, विन्मुख जे तव नामी ग आई, दिसी तरी तू के दे आई, दिसी तरी तू के दे आई, दिसी तरी तू के दे. वर मागितला सुदर्शनाने आणि आई भगवती प्रसन्न झाली. ज्याच्यावरती साक्षात जगन्माता प्रसन्न होते महाराज, त्याला कशाची कमी आहे. आणि जेवढं काही भौतिक सुख होतं ते सारं सुख आई भगवतीने सुदर्शनाला दान केलं आणि जे राज्य हातातून सुटलं होतं त्या राज्याचं दान सुद्धा आई भगवतीने सुदर्शनाला करून दिलं. पहा, असा महिमा आहे आई भगवतीचा, असा महिमा आहे आई भगवतीच्या नामाचा आणि असा महिमा आहे आई भगवतीच्या भक्तांचा. आणि म्हणूनच असं परमपवित्र आई भगवतीचं नाम, ज्याचा आश्रय तुम्ही मी अखंड घ्यायला पाहिजे. हा चरित्र भाग श्रवण करून संतुष्ट झाले जन्मेजय राजे आणि जिज्ञासा उत्पन्न झाली मनामध्ये आणि प्रश्न विचारतात की गुरु महाराज, ही आई भगवती कशी प्रगट होते, तिचं रूप कसं असतं, ती असुरांचा विनाश करण्यासाठी ती कसं रूप धारण करते, हे तुम्ही मला वर्णन करून सांगा.
आता मात्र वेदव्यासजी महाराज सांगायला लागले की पूर्वकालामध्ये एक रंभ नावाचा दैत्य होता, राक्षस होता. याने तपश्चर्या केली, प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवांना आणि वर मागितला की तुम्ही मला असा पुत्र दान करा, एवढं सामर्थ्य त्या पुत्राला दान करा की कुणाकडूनही त्याची हत्या होता कामा नये. वरदान केला की ज्या वेळेला तू कोणत्याही स्त्रीकडे पाहून ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये पुत्र प्राप्तीची इच्छा उत्पन्न होईल, त्यावेळेला तुला त्या स्त्रीकडून पुत्र प्राप्त होईल. दैत्य होता, असुर होता, मध उत्पन्न झालेला होता मनामध्ये. आणि रंभाने ज्या वेळेला एका म्हशीकडे पाहिलं, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की मला हिच्याकडून पुत्र प्राप्त झाला पाहिजे. आणि त्या म्हशीकडून जो पुत्र प्राप्त झाला त्याचंच नाव महेश अर्थात महिषा असं ठेवण्यात आलं, ज्याला महिषासूर असं म्हणतात. जसा वर प्राप्त झालेला होता तेवढं सामर्थ्य या महिषासुराला प्राप्त झालं. आणि स्वतःच्या सामर्थ्यावरती या महिषासुराने संपूर्ण पृथ्वीवरती स्वतःचं आधिपत्य स्थापन केलं, स्वर्गावरती आधिपत्य स्थापन केलं आणि साऱ्या देवतांना स्वर्गामधून पळून लावलं. आता मात्र साऱ्या देवता ह्या भयभीत झालेल्या आहेत आणि साऱ्या देवता जाऊन पोहोचल्या ब्रह्मलोकाला. आणि विचार विनिमय सुरू झाला की आता या ब्रह्मदेवाचा नाश कसा करायचा. त्यावेळेला साऱ्यांनी आई भगवतीची आराधना केली, आई भगवतीचा धावा केला. कारण असं होतं की या महिषासुराला असं वाटायचं महाराज की या मृत्यूलोकामध्ये एक वेळ पुरुष माझा वध करू शकतो, अर्थात पुरुषामध्ये तेवढं सामर्थ्य आहे माझा वध करण्याचा, परंतु कोणत्याही स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य नाही की ती महिषासुराचा वध करू शकेल. आणि म्हणूनच साऱ्या देवतांनी आई भगवतीचा धावा केला आणि बुद्धी प्राप्त झाली साऱ्या देवतांना. साऱ्या देवतांनी आपल्या शरीरामधून तेज बाहेर काढलं आणि सारं तेज साऱ्यांचं ज्या वेळेला एकत्र केलं महाराज, त्यावेळेला लख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामधून आई भवानी जगदंबा प्रकट झाली. आई भगवतीच्या त्या रूपाकडे सारेजण पाहायला लागले. मंगल असणारं, दिव्य असणारं आई भगवतीचं रूप, जिने 18 हात धारण केलेले आहेत. आणि साऱ्या देवतांनी आपल्याकडे असणारं एक एक शस्त्र आई भगवतीला दान केलं. आई भगवतीची पूजा केली, आराधना केली. नारायणांकडे असणारं सुदर्शन चक्र आई भगवतीला दान केलं. भगवान शंकरांकडे असणारा त्रिशूल आई भगवतीला दान केला. इंद्राकडे असणारं वज्र आई भगवतीला दान केलं. आणि यथोपचारे आई भगवतीची सेवा साऱ्या देवता या ठिकाणावरती करत आहेत. आणि प्रार्थना केली आई भगवतीला साऱ्या देवतांनी मिळून की हे आई, तू प्रगट झालेली आहेस, याचा अर्थ आता तू दैत्यांचा विनाश करणारच आहेस. तू प्रगट झाली, यामुळे आमच्या मनामध्ये असणारं भय हे आता दूर झालेलं आहे. ज्या वेळेला आई भगवतीने स्मित हास्य करून साऱ्या देवतांकडे पाहिलं महाराज, त्यावेळेला साऱ्या देवतांनी आई भगवतीच्या नामाचा जय जयकार करण्यासाठी आरंभ केला. जय पाही, जय पाही, जय पाही असं म्हणत म्हणत सारेजण आनंदोत्सव साजरा करत आहेत. सारं वातावरण मंगलमय होऊन गेलेलं आहे महाराज.
आणि ज्या वेळेला आई भगवती ही साऱ्या देवतांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रकट झालेली आहे, ती आई भवानी येऊन पोहोचली एका घनदाट अरण्यामध्ये. आणि आपल्या मुखामधून एक मधुर स्वर आई भगवती काढते आहे. हा स्वर जाऊन पोहोचला महिषासुराच्या कानावरती आणि विचार करायला लागला की या मृत्यूलोकामध्ये इतका सुमधुर स्वर हा कुणाचा आहे. सैनिकांना आदेश केला, म्हटले जाऊन पहा कुणाचा स्वर आहे हा. कोणी धाडस केलेला आहे या महिषासुराच्या राज्यामध्ये. जो कोणी असेल त्याचा वध तुम्हाला जाऊन करायचा आहे. आदेश दिला सैनिकांना. महिषासुराचे मंत्री निघाले. त्या आवाजाचा मागोबा घेत 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 जाऊन पोहोचले अरण्यामध्ये आणि पाहतात तर काय, सिंहावरती विराजमान झालेली अष्टभुजा असलेली भवानी, दैदिप्यमान प्रकाश आहे, लखलखणारं तेज आहे आणि मुखामधून सुमधुर स्वर बाहेर काढते आहे. हे त्या मंत्र्यांनी पाहिलं महाराज आणि जाऊन पोहोचले महिषासुराकडे. म्हटले महाराज, अहो अरण्यामध्ये अतिशय सुंदर स्त्री आलेली आहे. एवढी सुंदर स्त्री आहे की तिचं रूप आतापर्यंत एवढं सुंदर कधी कोणी पाहिलेलं नाही. इतकी सुंदर ती आहे. वाघावर बसलेली आहे. 18 हात तिला आहेत आणि तिच्या एवढी सुंदर लावण्यवती दुसरी कोणीही नाही. एवढी सुंदर ती आहे म्हटले. सैनिकांच्या मुखामधून एवढं वर्णन श्रवण केलं आणि आता मात्र महिषासुराचा मद जागा झाला. महिषासुराचा काम जागा झाला आणि महिषासुर म्हणायला लागला, जर ती एवढी सुंदर असेल तर तिला म्हणावं की तुला महिषासुरा सोबत विवाह करावा लागेल. महिषासुर महाराजांना तुझ्यासोबत विवाह करायची इच्छा आहे असा निरोप जाऊन सांगा तिला. आता पुन्हा एक वेळेला सारे सैनिक आई भवानी पर्यंत येऊन पोहोचले आणि महिषासुराचं वर्णन करायला लागले. आई भगवतीला म्हणतात, कोण आहेस तू? तुझं नाव काय आहे? आई भगवती म्हणते, तुम्हाला काय करायचं माझ्या नावाशी? म्हटले, आमचे महिषासूर नावाचे महाराज आहेत. एवढे सामर्थ्यवान आहेत, एवढे बलवान आहेत की त्यांच्या इतकं बलवान या त्रिभुवनामध्ये दुसरं कोणीही नाही. आणि आमच्या महाराजांची अशी इच्छा आहे की त्यांचा विवाह हा तुझ्यासोबत व्हावा. म्हटले, काय नाव सांगितलं तुमच्या महाराजांचं? महिषासूर. मी त्याच्यासोबत विवाह करणार नाही. त्या रेड्यासोबत मी विवाह करणार नाही. अर्थात म्हशीच्या पुत्रासोबत मी विवाह करणार नाही असं आई भगवती म्हणते आहे. तुमच्या महाराजांना जाऊन सांगावं की एकदा तुमचा चेहरा पाहिला का आरशामध्ये? मी एवढी सुंदर आहे आणि तू कसा आहेस? अवहेलना केली महिषासुराची आणि सारे सैनिक पुन्हा येऊन पोहोचले महिषासुराकडे. जे जे काही आई भगवतीनं म्हटलं, जो जो काही अपमान केला ते सारं काही सैनिकांनी महिषासुराला वर्णन करून सांगितलं. आता मात्र महिषासूर म्हणायला लागला की मला हिची भेट घ्यावीच लागेल. हिने जर का माझ्यासोबत विवाह करण्यासाठी नकार दिला तर मी हिचा वध केल्याशिवाय राहणार नाही. मला रेड्याचा पुत्र म्हणाली, मला म्हशीचा पुत्र म्हणाली, मला रेडा असं म्हणालीस.
आणि आता मात्र महिषासुराने सुंदर अशा पुरुषाचं रूप धारण केलं आणि महिषासूर साऱ्या सैनिकांसमवेत येऊन पोहोचला आई भवानी समोर. सैनिकांनी आधी सावध केलं होतं. म्हटले, महाराज तुम्ही तिच्या समोर जाऊ नका, ती भगवती आहे, ती जगदंबा आहे. अहो तिचं जेवढं सुंदर रूप आहे तेवढीच ती अक्रार विक्रार सुद्धा आहे. लालबुंद नेत्र ती धारण करते, तुम्ही तिच्या समोर जाऊ नका. तिला युद्धासाठी तुम्ही आवाहन करू नका. परंतु महिषासुराने काही ऐकलं नाही आणि महिषासूर येऊन पोहोचला आई भगवती समोर. महिषासूर म्हणायला लागला, मी तुला अजून एक वेळेला संधी देतो, बोल माझ्याशी विवाह करशील का? परंतु आई भगवती म्हणायला लागली की मी विवाहित आहे. परब्रह्म परमात्मा माझा पती आहे आणि त्याची मी सौभाग्यवती आहे. तो माझा आहे आणि मी त्याची आहे. मला तुझ्यासोबत विवाह करायचा नाही. हे ज्या वेळेला आई भगवतीनं सांगितलं महाराज, आता मात्र महिषासूर क्रोधाने लालबुंद झाला. महिषासुराच्या अहंकाराला धक्का लागला आणि महिषासुराने आई भगवतीला युद्धासाठी आवाहन केलं. आपलं मूळ स्वरूप आई भगवतीनं प्रगट केलं आणि महिषासूर आणि आई भगवती मध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध आरंभ झालं. बाष्कल आणि दुर्मुख नावाचे दोन दैत्य ज्या वेळेला आले, त्यांचा सुद्धा अल्प कालावधीमध्ये आई भगवतीने नाश करून टाकला. महिषासुराने ताम्र नावाचा दैत्य पाठवला, त्याचा सुद्धा आई भगवतीने वध केला महाराज. आणि आता मात्र महिषासूर स्वतः आई भगवती समोर येऊन पोहोचलेला आहे. दोघांमध्येही घनघोर अशा प्रकारचं युद्ध आरंभ झालं. ज्या सिंहावरती आई भगवती बसलेली आहे, त्या सिंहाने जसाच महिषासुराच्या मानेवरती आपला पंजा मारला, एका क्षणामध्ये महिषासूर खाली पडला आणि आई भगवतीनं एका वारामध्ये महिषासुराचा वध केला. ज्या वेळेला चंड मुंड नावाचे दैत्य आले, शुंभ निशुंभ नावाचे दैत्य आले, रक्तबीज नावाचा दैत्य आला, ज्या ज्या अवतारामध्ये जे जे असुर मातले महाराज, त्यांचा वध करण्यासाठी नाना रूप धारण करून आई भगवती या भूतलावरती प्रकट झालेली आहे. अंबेचा उदयोस्तु बोल भवानी की जय. दैत्यांचा नाश केला आई भगवतीने आणि साऱ्या देवतांनी आकाश मंडलातून आई भगवतीवरती पुष्पांचा वर्षाव करण्यासाठी आरंभ केलेला आहे. आणि अखंड आई भगवतीच्या नामाचा जय जयकार सारेजण करत आहेत. हे आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत, दरबारी धावत, दरबारी धावत. आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत, दरबारी धावत, दरबारी धावत. पायी घागऱ्या रुणझुण वाजते आनंदे डोलत, आनंदे डोलत. हे आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत, दरबारी धावत, दरबारी धावत. अष्टभुजा नारायणी लाल शालू हाने सोनी, सिंहावरी स्वार होवनी झंझनकार करीत. हे आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत, दरबारी धावत, दरबारी धावत. किरीट कुंडले कुरळे केस
काळी मळवट बिंदी घोष मुखी तांबल रंगला खास बिकट हास्य जोरात बिकट हास्य जोरात आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत दरबारी धावत दरबारी धावत शंख चक्र गदा घेऊन खड्ग परिग हाती सोनी वरद हस्त उभी भवानी शंख वाजवी जोरात शंख वाजवी जोरात हे आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत दरबारी धावत दरबारी धावत सर्व भक्ता दर्शन देऊनी संकट त्यांचे सर्व हरोनी दस दिशा अवलोकोनी हरी शरण अंबेसी हरी शरण हे आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत दरबारी धावत दरबारी धावत असुरांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना अभय दान करण्यासाठी आई भगवती या मृत्यूलोकामध्ये आज अवताराला आलेली आहे. साऱ्या देवतांनी जय जयकार केला आई भगवतीचा आणि आई भगवतीचं प्रागट्य पाहून साऱ्या त्रिभुवनामध्ये आज आनंद उत्सव साजरा केला जात आहे. गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही मी ज्या आई भगवतीच्या नामाचं महात्म्य श्रवण करत होतो, तिच्या भक्तांची कथा श्रवण करत होतो, त्या आई भगवतीचं प्रागट्य आज हरिकथेमध्ये सुद्धा झालेलं आहे. चला तर मग आता आपण सारेजण मिळून जो आनंदोत्सव देवतांनी साजरा केला, साऱ्या त्रिभुवनांनी साजरा केला, तो उत्सव आई भगवतीच्या प्रागट्याचा तुम्ही मी सुद्धा या ठिकाणावरती साजरा करू. गेली 5 दिवस आपण एका जागेवरती मांडी घालून विराजमान झालेलो आहोत. आता मात्र कुणीही बसून राहायचं नाही, कारण आई भगवती आज प्रगट झालेली आहे. चला तर मग सारेजण आई भगवतीच्या नामामध्ये तिच्या स्वरूपामध्ये तल्लीन होऊ आणि साजरा करू आईचा प्रागट्य उत्सव. रेणुका माता की जय. आईला पाहोनिया पाहोनिया हो उदंग आईला पाहोनिया पाहोनिया हो उदंग बोलाई जगदंब हो बोलाई जगदंब हो बोलाई जगदंब आईला पाहोनिया पाहोनिया होई दंग आईला पाहोनिया पाहोनिया हो दंग जय हो बोलाई जगदंब हो बोलाई जगदंब हो बोलाई जगदंब ज्यांना पाऊली खेळता येते त्यांनी पाऊली खेळायची आहे. जय हो. आईला पाहोनिया पाहोनिया हो उदंग आईला पाहोनिया पाहोनिया हो उदंग बोलाई जगदंब हो बोलाई
जगदंब हो बोला आई जगदंब आईला पाहोनिया पाहोनिया हो दंग आईला पाहोनिया पाहोनिया हो दंग बोला आई जगदंब हो बोला आई जगदंब हो बोला आई जगदंब सिंहावरी आली बैसोनी सिंहावरी आली बैसोनी आली माहुराची राणी आली माहुराची राणी केला अरण्यात अरण्यात हो आनंद केला अरण्यात अरण्यात हो आनंद बोला आई जगदंब हो बोला आई जगदंब हो बोला आई जगदंब जरी शालू अंगिका चोळी जरी शालू अंगिका चोळी जरी शालू अंगिका चोळी जरी शालू अंगिका चोळी पैंजण पायी शोभली पैंजण पायी शोभली कटी कमर पट्टा पट्ट्याला घुंगरू बंद पुन्हा आई जगदंब हो बोला आई जगदंब हो बोला आई जगदंब अलंकारे आई शोभली अलंकारे आई शोभली मनगटी गोट पाटली मनगटी गोट पाटली आईच्या बाजू बंद बोला आई जगदंब हो बोला आई जगदंब हो बोला आई जगदंब येवोनी गाभाऱ्यात बैसली आई येवोनी गाभाऱ्यात बैसली भक्तासाठी आई आली भक्तासाठी आई आली शक्ती नटली नटली अर्ध अंग बोला आई जगदंब हो बोला आई जगदंब हो बोला आई जगदंब आईला पाहोनिया पाहोनिया हो दंग आईला पाहोनिया पाहोनिया हो दंग बोला आई जगदंब बोला आई जगदंब हो बोला आई जगदंब जय हो. आई भगवतीचा दरबार आहे नामदेवरायांचा तुकोबारायांचा दरबार आहे ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गाणे लगी हरीच्या दरबारात आईच्या दरबारात नाचलेत नामदेवराय तुकोबाराय सावता बाबा गुरुबा काका निळोबाराय राहिलोत आपण परम पवित्र दरबार अनंत जन्माचे दुरीत पापनाश करण्यासाठी आईच्या दरबारात खेळू आपण पाहूया.
माझ्या आईचा सोन्यावानी रंग, माझ्या आईचा सोन्यावानी रंग, मोत्याने भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग. माझ्या आईचा सोन्यावानी रंग, माझ्या आईचा सोन्यावानी रंग, भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग. नेसली शालू अंगिका चोळी, नेसली शालू अंगिका चोळी, कर्णफुले पायी मासोळी, कर्णफुले पायी मासोळी. लाल शालूचा भडक रंग, लाल शालूचा भडक रंग, मोत्याने भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग. दागदागिने आईला घालू, दागदागिने आईला घालू, आईला पाहून आनंदे डोलू, आईला पाहून आनंदे डोलू. हो आईच्या भजनात दंग, हो आईच्या भजनात दंग, मोत्याने भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग. हरी म्हणे गाऊ गोड गाणी, हरी म्हणे गाऊ गोड गाणी, माझ्या माहुराची ही राणी, माझ्या माहुराची राणी. आईला बैसाया चौकाळा पलंग, आईला बैसाया चौकाळा पलंग, मोत्याने भराईचा भांग, मोत्याने भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग, मोत्याने भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग, मोत्याने भराईचा भांग. मोत्याने भराईचा भांग, हो मोत्याने भराईचा भांग, मोत्याने भराईचा भांग, मोत्याने भराईचा. रेणुका माता की जय. आनंदिवाचा उद्योस्तु बोल भवानी की जय. सगळ्यांनी आपल्या आपल्या आसनावरती पुन्हा बसून घ्यायचं आहे. आई भगवतीचं प्रागट्य आज कथेमध्ये झालेलं आहे, ज्याचं वर्णन वेदव्यासजी महाराजांनी जन्मेजय राजांना करून दिलं आणि श्रवण करून हर्ष झाला जन्मेजय राजांना. आता कशा रीतीने जन्मेजय राजे पुढचा प्रश्न विचारतात आणि त्याची कशी उत्तरं, कोणते चरित्र वेदव्यासजी महाराज श्रवण करून सांगतील, गायन करून सांगतील, हा सारा कथाभाग तुम्ही मी श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये.